ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या प्रवेशावरून ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। ऐकूया आपण ते काय म्हणालेत। पुढची पिढी बर्बाद करणाऱ्यांना राजाश्रय दिला जातोय असं ते म्हणतात। तुळजापूर शहराला या ड्रग्जमुळे बदनाम करणारी खरं तर ही लोक आहे आणि बदनामीपेक्षा तिथल्या तरुण युवकांना या व्यसनाच्या आहारी घालणं म्हणजे अक्षरशः पुढची पिढी बर्बाद करणारी ही माणसं आहेत। आणि अशा माणसाला जर एखादा पक्ष प्रवेश देत असेल, राजकीय आश्रय देत असेल, तर मी तुळजापूरच्या जनतेला आवाहन करेन, आपण आपल्याला लोकशाहीनं जे शस्त्र दिलंय मतदानाचं, त्याच्या माध्यमातून योग्य असा धडा शिकवणं गरजेचं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।